पुण्यामध्ये आज भारत आणि एशियान या परिषदेची सुरुवात झालेली आहे. भारत आणि एशियानमधल्या ज्या 10 देश आहेत त्याच्यामधला व्यवसाय वाढीसाठी आज आपण प्रयत्न करण्यासाठी भारतातलं पहिलं पुण्याला ही संधी मिळालेली आहे ॲज अ होस्ट म्हणून. आणि पुणं हे भारत आशियान परिषदेचं ट्रेड काउन्सिलचं एक सेंटर असणार आहे. त्याच्यामध्ये 10 देशामध्ये जो काही व्यापार होईल त्या व्यापारासंदर्भात ज्या आपल्याला ज्या व्यावसायिकांना ज्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि जी मदत लागणार आहे ती एक शासकीय पद्धतीनं सोपी सुलभ आणि व्यवसाय करण्यासाठीची एक संधी आपल्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या व्यावसायिकांना मिळणार आहे. आज व्यापार आयुक्त म्हणून जी माझी नेमणूक झालेली आहे त्याच्याबद्दल मी एवढेच सांगेन की हा माझा गौरव आहे की भारतातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या पुणे ह्या शहराला ही मोठी संधी मिळालेली आहे. आणि नक्कीच आपण ह्या एशियन कंट्रीमध्ये जो व्यापार चालणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृद्धी करू. तुमचं मार्केट शेअर काय आहे ह्या एशियन कंट्रीजमध्ये व्यापाराचा आणि भविष्यात तुम्ही कुठे पाहता या सगळ्या? जर 2023 मार्चची जर आपण फिगर्स बघितल्या तर साधारण $100 बिलियन इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या 10 देशामध्ये होतो आहे. आणि तो सगळ्या व्याख्याते जे होते त्यांनी सर्वांनी सांगितलं की तो आपल्याला 200-300 आणि जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन जायचं आहे. फार्मसी इंडस्ट्री असेल, इंजिनिअरिंग असेल, पुणे ऑटोमोबाईलचं मोठं हब आहे आणि ऑटोमोबाईल कंपोनंट्सला आपल्याला बाहेरच्या देशामध्ये खूप मोठी संधी आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी पुण्यामध्ये येणार आहे. मी स्वतः एक व्यावसायिक आहे आणि एक मॅन्युफॅक्चरिंगचं भारतातलं पहिलं पेटंटेड जे मशीन बनवले ते मला भारतात आणि ह्या देशामध्ये घेऊन जायचं आहे. चायना इम्पॅक्ट किती होऊ शकतो? एशियन ती अपॉर्च्युनिटी आपल्याला किती ग्रॅब करता येऊ शकते की ह्या निमित्ताने? आज सगळ्या व्याख्यात्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आता सगळ्या जगाचा भारताकडे एक मुख्य स्रोत ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग प्लस युटिलायझेशन म्हणून झालेलं आहे. कुठली इकॉनॉमी ही बेसिकली कन्झम्शन, सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटवर चालती. त्यातलं कन्झम्शन ॲज वी आर 1.4 बिलियन इकॉनॉमी तर 140 कोटी जनता आणि यूथ जे भारतात आहे त्याचा आपल्याला वापर करून भारताची इकॉनॉमी मोठी करण्यासाठी खूप फरक पडेल. मला वाटते साऊथ ईस्ट एशियामध्ये चायना जरी असलं तरी साऊथ ईस्ट एशिया आणि भारताचे जवळजवळ 65 वर्षाचे जुने संबंध आहेत. आजपर्यंत आपण ते संबंध वृद्धिंगत केले नव्हते. पुणे आणि भारत एशियन काउन्सिल थ्रू आपण हे अजून मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊ. G20 सुद्धा पार पडली, 3 बैठका पुण्यात पार पडल्या. G20च्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर आशियान आणि G20मध्ये जो काही समन्वय आहे किंवा त्याचा काही उपयोग होऊ शकतो सर? G20मुळे भारताची जी आज यजमानपदाची जी संधी भारताला मिळाली त्यामुळे भारताकडं त्या देशांचं बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलला आहे. भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर आज बदलतं आहे. भारतातली आज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बदलते. भारतामध्ये आज रिसोर्स सेंटर म्हणून खूप नवीन कंपन्या आणि विदेशी कंपन्या आज गुंतवणूक करत आहेत. साऊथ ईस्ट एशियामध्ये भारताचा जो व्यापार होता तो मर्यादित होता. आजच्या या पुण्याच्या कार्यालयामार्फत आणि ह्या इंडिया ट्रेड काउन्सिलच्या मार्फत तो आपल्याला आणखी फॉस्टर किंवा आणखी वाढवता येईल आणि ही भारतासाठी, पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठी संधी आहे. तुम्ही कंपाऊंडचा उल्लेख मागाशी केला. कंपाऊंड्स इंडस्ट्री जी आहे, कंपाऊंड इंडस्ट्री जी आहे पुण्यामध्ये स्पेसिफिक किती इन्व्हेस्टमेंट सध्या अपेक्षित आहे किंवा येणार आहे? सर, जर आपण एशियन कंट्रीजमधल्या जर डेव्हलपिंग कंट्रीज जर ज्या बघितल्या असतील तर मलेशिया आणि सिंगापूर आणि मलेशियामधले खूप सारी व्यापार ऑलरेडी टेक्नॉलॉजीज पुण्यामध्ये रिसोर्स सेंटर्स ऑलरेडी बनलेले आहेत. काही ज्या कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये भारताला इन्व्हेस्टमेंटची संधी आहे जसं की सांगितले व्हिएतनाम, ब्रुनोई, लाओस. 2023 आणि 2024 ह्यावरचं यजमानपद लाओस ह्या कंट्रीला मिळणार आहे. तिथं ऑलरेडी भारतानं 100 ते 800 कोटीचे फक्त तिथले मंदिर रिस्टोरेशन करण्यासाठीचे पैसे भारत सरकारने त्याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. हा फक्त एक आकडा आहे. कदाचित भारत सरकार ह्या सगळ्या देशामध्ये हजारो कोटी रुपये इन्व्हेस्ट करेल आणि तिथली टेक्नॉलॉजी आणि आपल्या ह्यातला व्यापार आणखी मोठा होईल. नाही, आशियन कंट्रीचं होस्टिंग पुण्यामध्ये आहे. प्रामुख्यानं पुण्यामध्ये ट्रेड कमिशनर म्हणून डॉक्टर संजय काटे यांची नियुक्ती झालेली आहे, सचिन काटे यांची नियुक्ती झालेली आहे. हे एक आपल्याला गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे. सचिन काटे एक चांगले उद्योजक आहेत. त्यांनी या ठिकाणी हसबर म्हणून या ठिकाणी एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे जे कॉन्क्रीटमध्ये एक क्रांती घडवू शकते. म्हणजे 200 किलोमीटरपर्यंत जो कॉन्क्रीटचा प्लॅन्ट आहे
त्या कॉन्क्रीटच्या प्लॅन्टला स्थायी प्लॅन्ट जिथून असतो तिथून न्यावं लागतं. पण त्यांनी या ठिकाणी असा प्लॅन्ट तयार केला की 200 किलोमीटरपर्यंत त्याला कॉन्क्रीट नाही, आपल्याला त्या प्रत्यक्ष स्पॉटवर कॉन्क्रिटीकरण करता येईल आणि यामुळे वेळही वाचेल, पर्यावरणाचा समतोलही साधू शकेल, एन्व्हायरमेंटही मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित होऊ शकेल. आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम झाला आणि यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला, हे एक आनंदाची बाब आहे. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. तुम्हाला असं वाटतं की सध्याचं जे वातावरण आहे ते उद्योगाला पोषक आहे महाराष्ट्र आणि देशात? महाराष्ट्रामध्ये एका दिवसामध्ये हे पोषक वातावरण तयार झालेलं नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये वर्षानुवर्षे ज्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू उभं राहतं, ज्यावेळेस पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर आधी उपलब्ध झाल्या आणि आज त्याच्यावर कळस पोहोचतो अशी स्थिती आहे. एका दिवसामध्ये कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर, कोणतीही इंडस्ट्री, कोणताही उद्योग हा उभा राहत नाही. परंतु त्या आत्ताच्या कालखंडामध्ये जे काही आता चालू आहे, नवनवीन क्रांती आली आहे, नवीन नवीन देश आपल्याला जुळायला लागले आहे आणि आर्थिक क्रांतीमध्ये आपण पुढे जातो आहोत. मला वाटतं सर्वांच्या सहकार्यानं आपण याच्यामध्ये यश संपादन. आता जे मॉडेल डेव्हलप केलं ते मेक इन इंडिया आहे. मेक इन इंडिया आहे आत्ताचं जे मॉडेल तिने डेव्हलप केलं आहे कॉन्क्रीटचं, तर तुम्हाला वाटतं का की मेक इन इंडिया ही मुवमेंट सक्सेस होते भारतात? याचा वाद आहे, म्हणजे याच्याबद्दल प्रत्यक्ष मतमतांतर आहे. सक्सेस होतं की नाही होतं हे मला नाही सांगता, प्रत्यक्ष काल याच्या संदर्भामध्ये उत्तर देऊ शकेल. धन्यवाद. ओके.